नमस्कार, मेरा मकत हाजगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. आज महाराष्ट्रासाठी काळा दिवस, अत्यंत दुःखद आणि वेदनादायी दिवस ठरलेला आहे. आज आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्याला सोडून गेलेले आहेत. आणि विशेष म्हणजे आपण आलेलो आहोत धाराशिव तेरमध्ये. तेर ही त्यांची सासूरवाडी आहे आणि या सासूरवाडीमध्ये त्यांच्या काय अवस्था आहे, कसे शोकाकुल वातावरण आहे. आपण पाहताय असे मोठमोठे बॅनर लावून अजितदादांच्या सासवडीतले लोक श्रद्धांजली वाहताना आपल्याला पाहायला मिळते. आम्ही नेहमीच नवीन नवीन घडामोडी, नवीन नवीन बातम्या दाखवत असतो. तर अशा घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण धाराशिव जिल्ह्यातील अजितदादांची सासवडी असलेल्या तेरमध्ये पाहणार आहोत. कसं शोकाकुल वातावरण आहे आणि तेरमध्ये अक्षरशः स्मशान शांतता. सकाळी बातमी समजल्यापासून प्रत्येक दुकानाचं शटर खाली ओढलेलं आहे आणि पूर्ण दुकानं, पूर्ण बाजारपेठ तेरची बंद झालेली आपल्याला पाहायला मिळते. हा आहे धाराशिवून तेरमध्ये आलेला प्रमुख रस्ता, गावात आलेला मेन रोड. आणि या रोडची दररोज गजबजलेली असलेली ही बाजारपेठ, गजबजलेला रस्ता आज पूर्णपणे बंद आहे आणि स्मशान शांतता तेर गावामध्ये आज पाहायला मिळते. अजितदादाचं एक वेगळं नातं, तेर ही त्यांची सासरोडी होती आणि बरेच जण तेरमधील अजितदादांना दाजी ह्या नावानं ओळखायचे, बोलताना आमचे दाजी म्हणायचे. पण आज त्यांच्यावर एक दुःखाचा मोठा डोंगर कोसळलेला आहे आणि पूर्ण तेर स्मशान शांततेत व्यतीत झालेलं आपल्याला पाहायला मिळते. ही घटना समजल्यापासून प्रत्येक दुकानदार असेल, व्यापारी असतील, सर्वांनी आपल्या दुकानाचे शटर खाली ओढले आणि अत्यंत शोकाकुल झालेलं हे तेर आपण पाहतोय. आणि हा मुख्य रस्ता, मुख्य बाजारपेठ असलेला रस्ता, पूर्ण स्मशान शांतता. ओट्यावर बसून काही लोक फक्त हीच चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. तर हे आहे धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी असलेलं तेर गाव. एकतरी जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणुकीचं प्रचाराचं धुमाकूळ आज चालू होणार होता, रणसंग्राम चालू होणार होता. पण आजच सकाळी ही घटना घडली आणि प्रचार नाही किंवा राजकीय वातावरण नाही, सर्व स्मशान शांतता या तेरमध्ये अजितदादाच्या लाडक्या उपमुख्यमंत्र्याच्या लाडक्या भावाच्या सासरवाडीत आज स्मशान शांतता पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला काही जणांच्या प्रतिक्रिया बाईट घ्यायच्या होत्या, पण सध्या रस्ते सुद्धा निर्मनुष्य झालेले आपल्याला पाहायला मिळते. पाहूया काही प्रतिनिधी, काही मान्यवर भेटले तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया निश्चित जाणून घेऊ. सध्या आपण मोटरसायकलवर, टू व्हीलरवर ही बाजारपेठ कशी बंद आहे, कशी शांतता आहे ते आपण दाखवत आहोत. महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच धाराशिव जिल्ह्यातील तेरगावचे जावई त्यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले, त्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज आपल्या महाराष्ट्रातील समस्त जनतेला अतिशय हादरवून सोडणारी घटना घडली. ती म्हणजे महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री, धाराशिव जिल्ह्यातील तेर या गावचे जावाई, आमचे आदर्श सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. त्याबद्दल
खूप खूप भावना दाटून येत आहेत. अशा प्रकारची घटना सकाळी ऐकल्यापासून तेर आणि परिसरामध्ये जवळपास सर्वच लहान थोर मंडळी यांच्या डोळ्यात अश्रू वाहत आहेत. आम्ही सन्माननीय अजित पवार साहेब यांच्यासाठी तेर आणि परिसरातून सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली. खूप दुःख झालं ह्या गोष्टीचं. महाराष्ट्राचं अतिशय अतोनात असं नुकसान झालं. कारण महाराष्ट्रात कुठल्याही जातीपातीचं धर्माचं राजकारण न करणारा, न भूतो न भविष्यती असा एक राजा माणूस हरवल्याचं प्रचंड दुःख होत आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देव ही ईश्वरचरणी प्रार्थना.